हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू जलजिरा। गोरेगावातल्या त्या कॉन्सर्टच्या नावाखाली रेव पार्टी झाल्याचा संशय। तरुणांकडून अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओत रेव पार्टीचा उल्लेख। मीरा भाईंदरमध्ये झोंबी ड्रग्जची एंट्री झाल्याची भीती। एका व्यक्तीने कथित झोंबी ड्रग्ज घेतल्याची शक्यता। भाईंदर पश्चिम भागातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ। रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेऊन काही होणार नाही तर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करा। बंदूक खरात प्रकरणी सुषमा अंधारेंची मागणी। अजितदादांच्या घराबाहेर काळी जादू झाली त्या दिवशीच अशोक खरात ठाण्यात होता। तर 27 ते 29 जानेवारी दरम्यान खरातकडून 5 कोटींचे व्यवहार। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा गौप्यस्फोट। आपल्या राजकीय भविष्यासाठी मुलींसोबत खेळू नका। आरोपी अय्याजचा थेट एन्काउंटर करा। परतवाड्यातल्या घटनेनंतर नवनीत राणा संतप्त। परतवाड्यात मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अय्याज अहमदच्या घरातील अनधिकृत बांधकामावर बुलडोजर। नगर परिषदेने घरातल्या बांधकामाबद्दल कागदपत्र सादर करण्यासाठी बजावली नोटीस। शिवसेना उभाठा पक्षात आपण कार्याध्यक्ष होण्याबाबतची बातमी तथ्यहीन। आदित्य ठाकरेंकडून एक्सवर पोस्ट करत बातमीचं खंडन। एमआयएमची नगरसेविका सहेर शेखचं जात प्रमाणपत्र अवैध। तहसीलदार उमेश पाटलांचा अहवाल न्यूज 18 मराठीच्या हाती। सहेर शेख मूळची उत्तर प्रदेशच्या गाझियाबादची रहिवाशी। आणि बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री सम्राट चौधरींनी घेतली बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ। तर विजेंद्र यादव बनले नवे उपमुख्यमंत्री। केरला फाइल्स प्रमाणेच नाशिक फाइल्सची धक्कादायक स्क्रिप्ट आता कॉर्पोरेट जिहाद मधल्या आरोपींनी तयार केली होती। कॉर्पोरेट जिहादच्या नाशिक फाइल्सचे धागेदोरे थेट मलेशियापर्यंत पोहोचलेत। मलेशिया कनेक्शनमुळे तपासाची दिशाच बदलून गेली आहे। तरुणींना जाळ्यात ओढून त्यांचं शोषण करून धर्मांतर करून त्यांना मलेशियामध्ये पाठवण्याचा कट रचला गेला होता। मागच्या 4 वर्षांपासून कंपनीमधल्या तरुणींना टार्गेट केलं जात होतं। कंपनीमधल्या मुलींना मैत्री किंवा प्रेमाच्या जाळ्यात ओढून हे फसवणुकीचं रॅकेट सुरू होतं। आपण हे दृश्य पाहतोय की हे जे नाशिकमध्ये प्रकरण उघडकीस आलेलं आहे धर्मांतर आणि शोषण प्रकरणी, त्याचे धागेदोरे आता चक्क मलेशियापर्यंत पोहोचलेले आहेत। दरम्यान या धर्मांतराच्या रॅकेटची मास्टर माइंड निदा खान होती अशी चर्चा आहे। तिनं मुस्लिम टीम लीडर सोबत संगनमत केलं आणि हिंदू कर्मचाऱ्यांवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकला असा आरोप आहे। मागच्या 4 वर्षांपासून म्हणजे 2022 पासून मैत्रीच्या नावाखाली काही तरुणींना लक्ष्य केलं जात होतं। तिच्या शोधासाठी नाशिक पोलिसांचं एक पथक तिच्या मागावर आहे आणि लवकरच तिच्या अटकेचीही कारवाई केली जाईल अशी माहिती आहे। ही निदा खान कोण आहे तिची माहिती समोर येते। नाशिकच्या एका IT कंपनीमध्ये ती HR मॅनेजर होती। पुण्याशी संबंधित असलेली आणि नाशिकमध्ये तिचं एक युनिट होतं, मात्र ती पुण्यातनं काम करायची। कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ती हाताळायची आणि पॉश नियमावलीची जबाबदारीही तिच्यावरच होती। लैंगिक शोषणाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या निदावर आहे आणि या तक्रारी वरिष्ठांकडे न पाठवण्याचाही आरोप तिच्यावर केला जातोय। धर्मांतराच्या कृत्यामध्ये सहभागी असल्याचा संशय तिच्यावर आहे। तर दुसऱ्या धर्माबाबत वाईट ती बोलायची आणि मुलींचं ब्रेन वॉशिंग करायची असाही आरोप तिच्यावर केला जातोय। आरोपींना प्रोत्साहन दिल्याचाही संशय तिच्यावर आहे। जे आरोपी आता अटकेत आहेत त्या आरोपींना प्रोत्साहन या निदानच दिलंय। आता प्रकरण उघडकीस आलं आणि त्या भीतीनं मुंबईत तिनं बदली करून घेतली।
आणखी एका तरुणीनं मदत केल्याचीही शक्यता वर्तवली जाते। तर या सगळ्या धर्मांतर प्रकरणी मुख्य आरोपी असण्याची शक्यता या निदा खानवर संशयाची सुई आता दिसतीये। दरम्यान या कॉर्पोरेट जिहादची मोडस ऑपरेंडी नेमकी कशी होती आपण पाहूया। निदा खान आरोपींकडनं तरुणींचं ती ब्रेन वॉश करायची असं कळतं। अगदी वारंवार ती व्हिडिओ कॉल करायची आणि ग्रुप कॉल करायची आणि सगळ्यांशी संपर्कात ती राहायची, ही जी पुण्यातनं काम करायची आणि तरुणींना परदेशामध्ये पाठवण्याबाबतही चर्चा करायची आणि त्यासाठी परदेशात कसं चांगली जीवनशैली आहे त्याबद्दल ती मुलींशी बोलायची। त्याचबरोबर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी तिनं दबाव टाकला होता अशी ही माहिती मिळते। मलेशियामध्ये नोकरीचं आमिष मुंबईतले नेस्को सेंटरमध्ये म्युझिक कॉन्सर्ट झाला, त्यावेळी ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे दोघांचा मृत्यू झाला आणि एक तरुणी सुद्धा अतिदक्षता विभागात होती। मात्र मुंबईसह देशभरात खळबळ झाली आणि देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये ड्रग्स आणि मृत्यूचा खेळ सुरू आहे अशी चिंता व्यक्त केली जात होती आणि या निमित्तानं रेव पार्टी कल्चर आता पुन्हा मुंबईत सुद्धा सुरू झालंय का असा सवाल उपस्थित केला जातोय, कारण 2 दिवसात या प्रकरणी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत ज्या रेव पार्टीच्या दिशेनं इशारा करत आहेत। मग ते कॉन्सर्टचं रेट कार्ड असो किंवा कुरिअरनं ड्रग्स पुरवठा असो। इतकंच काय तर कॉन्सर्ट संपल्यावर सुद्धा आफ्टर पार्टी, रात्री उशिरापर्यंत मद्यपान आणि ड्रग्सचं सेवन अशा अनेक खळबळजनक गोष्टी आता समोर आलेल्या आहेत। आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टी समोर आल्या आहेत आपण एक नजर टाकूया। ही जी पार्टी झाली त्यासाठी 1,500 पासून 3 लाखांपर्यंत तिकीट होतं। 1,500 सगळ्यात कमी, म्हणजे सुरुवातीला जे बसणार त्यांचं तिकीट 3 लाखांच्या पार आणि अगदी दूरवरून जे बसणार होते त्यांचं 1.5 लाखांपर्यंत होतं। तर ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून ड्रग्स पुरवठा व्हायचा, म्हणजे तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलं की ते कॉन्सर्टच्या पूर्वी तुम्हाला कुरिअरनं पुरवठा करायचे। मोबाईल कॅमेऱ्यावर स्टिकर लावले होते, मोबाईलला बंदी होती, तुम्ही आज जाताना तुमच्या कॅमेऱ्यावर स्टिकर लावले जायचे। ते कोणत्या कारणामुळे लावले जायचे, तेव्हा आतमध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत होत्या का हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्याचबरोबर पहाटेपर्यंत मद्य आणि ड्रग्सचं सेवन व्हायचं। खरं तर 12 पर्यंत म्युझिक आणि त्यानंतर 1:30 पर्यंत लिकरसाठी परवाना मिळाला होता, मात्र तरी सुद्धा पहाटेपर्यंत मद्य सेवन होत होतं आणि कार पार्किंगमध्ये सुद्धा आफ्टर पार्टी सुरू होती असे व्हिडिओ समोर आलेले आहेत। रेव नावानं व्हिडिओ पोस्ट केलीये, काही ठिकाणी इंस्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल झालेत आणि त्यांच्या टॅगमध्ये रेव असा टॅग दिलेला आहे। तेव्हा ही रेव पार्टी होती का अशी चर्चा सध्या समाज माध्यमांवर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नेस्को सेंटरच्या नाईट टाइम्स 9 या म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सचं सेवन करणाऱ्या तिघांची प्रकृती खालावली आणि त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं होतं। यातली एक तरुणी आणि तरुणाचा मृत्यू झाला, तर तिसऱ्या मुलीची प्रकृती आता सुधारली आहे। पोलिसांनी तिचा जबाब सुद्धा नोंदवला होता। या सूत्रांच्या माहितीनुसार शुद्धीवर आल्यानंतर या तरुणीने दिलेल्या जबाबामध्ये तिनं काय म्हटलंय आपण पाहूया। तिनं काय म्हटलंय आपण पाहतोय। कॉन्सर्टच्या आधी माझ्या मित्रानं एक गोळी दिली होती, पिवळ्या रंगाची गोळी मला खायला दिली होती असं ती तरुणी म्हणतीये। ती गोळी तिने सेवन केली आणि त्या सेवन केल्यानंतर ही पिवळी गोळी खाल्ल्यावर काहीच आठवत नाही। ड्रग्स होता अर्थात ते, ती गोळी तिने घेतली आणि त्यानंतर तिला काहीच आठवेन असं झालं, तिची शुद्ध हरपली। पुढे ती काय म्हणाली, त्यानंतर थेट हॉस्पिटलमध्येच शुद्धीवर आली। हॉस्पिटलमध्येच आपल्याला कळलं काय झालंय, तोपर्यंत जे काय झालं आहे ते आपल्याला कळत नाहीये। दरम्यान या 2 तरुणांचा मृत्यू कसा काय झाला, त्या दिवशी आपण नेमकं काय झालं ते पाहूया। ग्रुपमधल्या काही जणांकडनं कॉन्सर्ट पूर्वी सुद्धा ड्रग्स सेवन झालं होतं। कॉन्सर्ट सुरू व्हायच्या आधीच ड्रग्स घेऊन काही मुलं आले होती, तेव्हा सुरक्षेवर प्रश्न तयार होतोय। काही जण पूर्वीपासून ड्रग्स घेत होते, म्हणजे हे सगळे ड्रगिस्ट होते, ड्रग्स घ्यायची ह्यांना सवय होती, हे सुद्धा आता उघड झालेलं आहे। त्याचबरोबर आपण पाहू शकतोय की कॉन्सर्टला जाण्यापूर्वीच दोघांनी जे मृत झालेले आहेत त्यांनी MDMA या ड्रग्सची
एक गोळी घेतली होती। कॉन्सर्टमध्ये असताना एक गोळी घेतली असं कळतंय। त्यांनी एकूण 2 गोळ्या घेतल्या होत्या, मात्र कॉन्सर्टला पोहोचण्यापूर्वीच त्यांनी एक गोळी घेतली होती। कॉन्सर्टला पोहोचल्यानंतर आणखी एक गोळी त्यांनी खाल्ली आणि त्याच्यामुळे या MDMA ड्रग्सचा त्यांना ओव्हरडोस झाला आणि अनेक प्रक्रिया झाल्या आणि त्यानंतर त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला। कॉन्सर्ट सुरू असतानाच चक्कर येऊन ते कोसळले आणि तातडीने त्यांना रुग्णालयामध्ये हलवलं गेलं, मात्र तोपर्यंत ते मृत झाले होते। तर या म्युझिक कॉन्सर्टमध्ये कुरिअर मार्फत सुद्धा ड्रग्स पुरवलं गेलं होतं। पोलिसांनी आता या प्रकरणी आनंद पटेल याला अटक केली आहे आणि तो ड्रग्स पेडलरच्या संपर्कात होता असं कळतंय। प्रतीक पांडेच्या जबाबातनं ही माहिती समोर आल्याचं कळतंय। आनंदानं यापूर्वी सुद्धा ड्रग्स पुरवठा केला होता अशी कबुली पांडेनं दिली आहे। एवढंच नाही तर कॉन्सर्टमध्ये खुलेआम ड्रग्सची विक्री सुरू होती असंही बोललं जात आहे। त्यांचे बाप मोठे आहेत, त्यांच्या बापांना पण उचला, त्यांच्या बापांचे कॉन्टॅक्ट काढा। आता तो पांडे नंतर तो गुडघ्यावर कोणाला बसवलेलं काय, ह्यांना ती आता आदत पडली आहे गुडघ्यावर आणायची। अरे गुडघ्यावर आणताय, महापालिकेत पण गुडघ्यावर आणले, पण गुडघ्यावर आणून आपला इप्सित साधायचं। मग ते गुडघ्यावर बसलेले यांचे बाप कोण आहेत ते आले पाहिजे। राजकीय हितसंबंधापेक्षा 15 मिनिटावरती पोलीस स्टेशन आहे, इव्हेंट चालतो, 5-10 हजार 25,000 माणसं रोज येतात। पोलिसांना गुप्तहेर खातं करतं काय? आणि दुसरं असं आहे की ज्या मालकाने ही परवानगी दिली, जो नेस्केची कंपनी चालवतो, त्याची जबाबदारी नाही आहे। या सगळ्या परिसरामध्ये हॉटेल रात्रभर चालतात, लोक रात्रभर ये जा करत असतात, पोलिसांना कल्पना नाही आहे। जे लोणावळ्याला सुरू होतं, जे इतर ठिकाणी सुरू असतं, ते आता नेस्कोमध्ये सुरू होतं। ते सुरुवात केली होती, ती मुंबई शहरात सुरुवात झाली आहे। ही कायदा व्यवस्था ही राज्याची। ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र हाच तर आमच्या देवेंद्र फडणवीसजींचं उद्दिष्ट आहे। मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कारकिर्दीमध्ये जिथे जिथे ड्रग्ज विकणारे हे सगळे जिहादी आहेत, त्या सगळ्या लोकांना बिळातून बाहेर काढून आमच्याच देवाभाऊचं हे सरकार त्यांना जेरीस आणतंय। म्हणजे तुम्ही कितीही आंदोलन करा, काही करा, ड्रग्सच्या बाबतीमध्ये राजकारण नाही। ड्रग्सच्या बाबतीमध्ये सगळेजण आम्ही एकाच तर्फे आहोत आणि ड्रग्ज मुक्त समाज हाच आमच्या सरकारचा मुख्य हेतू आहे। म्हणून जे जे काही ड्रग्ज विकणारे आहेत, पिणारे तर कारवाई होणारच, पण जे विकणारे आहेत, ते जे काही बिळात लपलेले आहेत, त्या सगळ्यांना पकडून कारवाई होणार। तुम्हाला जाऊन बोटीत कुठेतरी जाऊन शाहरुख खानला मुलगा ड्रग घेतोय का, पण 5 ग्रॅम का 10 ग्रॅमचं दिसतं आणि इथे खुलेआम ड्रग विक्री होते ते दिसत नाही नार्कोटिक्स डिपार्टमेंटला। या गोष्टीवर कोण विश्वास ठेवेल? याचा अर्थ हे फार मोठं षडयंत्र आहे।